गेल्या 16 वर्षापासून पायी दिंडीमध्ये समावेश करून नाशिकच्या बागलाण तालुक्यातील अंबासणी या गावातील बाळू आयरे आणि त्यांच्या पत्नी ह्या पंढरपुराच्या दर्शनासाठी जात असताना आज कुठेतरी पंढरपुराच्या एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या सहपत्नीक महापूजेचा मान त्यांना मिळालेला आहे। आपण त्यांच्या बघू शकतो, त्यांचं सहकुटुंब हे कुठे वारकरी संप्रदायापासूनच वारकरी संप्रदायाचे संपूर्ण कुटुंब माळकरी असून गेल्या अनेक वर्षापासून कुटुंबातील अनेक सदस्य हे पंढरपुराला अनेक वेळेस दर्शनासाठी पायी दिंडीमध्ये सहभागी होत जात असतात। त्या निमित्ताने आपण मोठी गोष्ट पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी असते आणि आपण त्या निमित्ताने त्यांच्या वडिलांशी बोलूयात। नेमकं काका काय सांगाल, काय वाटतं तुमच्या मुलाचं आणि सुनेचं दर्शन आणि महापूजा करण्याचा योग आलाय? मुलाचा भय हा लय आनंद होतो, पण ते एकदम कायम वारी जातात ते। आम्ही जातो कायम वारीला, काही नाही एवढं। नक्कीच त्यांचे भाऊ देखील आपल्या सोबत आहेत। काका काय सांगाल, त्यांना आज मुख्यमंत्र्यांसमोर दर्शनाचा योग आला, एक वारकऱ्यांसाठी एक मोठी पर्वणी असते आणि असा योग साधून आलेला। आमचा परिवार वारकरीच आहे, पारंपरिक वाडावाडीपासून पायवारीला कोणी नेतो, कोणी नेहमी जात असतो, नेहमी। आणि जे गेले ना ते 16-17 वर्षापासून पायवारी त्यांची चालू आहे। काय सांगाल, हा योग घडून आलेला आहे? योग म्हणजे परमेश्वर पांडुरंगच आमच्या घरी आला असं समजतो आम्ही। पांडुरंगच आम्हाला भेटून गेला सगळ्यांना। काय त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं का, काही माहिती भेटली का तुमच्याशी? हा, हो, सगळी माहिती मिळाली त्यांना। काय सांगितलं त्यांनी? अति आनंद त्यांना, अगदी। त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा देखील आपल्यासोबत आहे। दादा, गेल्या अनेक वर्षापासून पायी दिंडीमध्ये सहभागी होत तुमचे आई वडील दर्शनाला जात असतात, आज योग घडून आलेला आहे दर्शनाचा, पूजेचा देखील योग आला। काय सांगाल, तुमच्या कुटुंबाला काय वाटतं? एकदम आनंद वाटतो, एकदम पांडुरंगाचंच। तुम्ही देखील गेलात का नाही गेलात आधी दर्शनाला? हो, गेलेलो आहे दर्शनाला, जायचं 2-3 वेळा गेले। एकंदरीत बागलाण तालुक्यातील हे आहिरे कुटुंबियांना आपण सोबत होतो, ज्यांच्या पायी दिंडी गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या समवेत सहपत्नीक पूजा करण्याचा मान यांना भेटलेला आहे। एकंदरीत या निमित्ताने कुठेतरी त्यांच्या कुटुंबामध्ये मोठा आनंद उत्साह निर्माण झालेला आहे। मनोहर शेवाळे, TV9 मराठी, अंबासन, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।